सैन्य भरतीच्या अग्निपथ या योजनेवरून एक गदारोळ विनाकारण उठवला जात आहे आणि या विषयातले तज्ज्ञ आनंद रंगनाथन यांनी एक फार आक्षेपाचा चांगला आणि वेगळा मुद्दा उपस्थित केला होता की काहीतरी असा निर्णय शासकीय पातळीवरती होतो, विशेषतः हा निर्णय तर सैन्याच्या पातळीवरचा आहे, म्हणजे तशा अर्थाने त्याचा सरकारचा सरळ संबंध नाही. अचानक कोणीतरी आरडाओरडा करतं आणि त्याचं 17 ते 21 पर्यंतची जी मुदत होती 4 वर्षाची ती वाढून एकदम 23 केली. म्हणजे हे कशामुळे होत आहे? कृषी आंदोलनाच्या बाबतीत हेच झालं. ते 1 वर्षभर त्यांनी आडमुडकपणा केला की सरळ सरकारने ती माग घ्यायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे ते कायदे माग घेतले. ही अतिशय चूक आणि वाईट पांडा पडतो आहे. आता ही कुठलंही कारण न देता म्हणजे ह्याच्या विषयातल्या तज्ज्ञांनी बोलणं आम्ही समजू शकतो. आम्ही स्वतः अनलायझरवरती पण ह्याच्यातले काही चांगले व्हिडिओ केलेले आहेत. पण हा जो एक वेगळा मुद्दा आम्हाला तुमच्या समोर ठेवायचा आहे की तो ह्याच्यामधून म्हणजे नवीन तयार होणाऱ्या रोजगाराचा आहे, नोकरीचा नाही. परत लक्षात घ्या 2 मधला फरक. नोकऱ्या म्हणजे डाव्या सगळ्या विचारसरणीमध्ये सरकारी नोकरी, पेन्शन भेटली पाहिजे, भत्ते भेटले पाहिजेत, कुठलीही जबाबदारी नाही आणि आडबंब असं सरकार तयार करायचं आणि त्याच्यामधून करदात्यांचा पैसा अनावश्यक असा सगळा खर्च होत राहणार. अनुत्पादक आणि सरकार म्हणजे काही नोकरीचा कारखाना आहे आणि त्याच्या अनुषंगानं बोलणारे आणि टीका करणारे सगळं तसं मांडतात आणि त्याला झुकून सरकार परत 2 वर्षाची मुदतवाढ देणे आणि ज्यांना पुढे सैन्यामध्ये समाविष्ट करून घेतलं ना त्यांचं काय करायचं? अरे म्हणजे हे काही कायमस्वरूपी सरकारी नोकरी देण्याची योजना नाही. हा एक मुद्दा आम्हाला ह्या अग्निपथ योजनेच्या संदर्भात किंवा त्या अनुषंगानं आवर्जून समोर सांगायचं आहे. 4 वर्ष आणि आता वाढलेले 2 वर्ष, 6 वर्ष तुम्हाला त्या सैन्याचं सगळं प्रशिक्षण भेटल्याच्या नंतर 12-1 लाखाची रक्कम तुमच्या हातामध्ये पडून तुम्ही बाहेर जेव्हा पडता तेव्हा तुमच्याकडं एक व्यवस्थित तुमचं काय म्हणता येईल तसं प्रशिक्षण झालेलं आहे सुरक्षेच्या दृष्टीनं आणि तुमच्या हातामध्ये 12 लाख रक्कम आहे. आता तुम्ही त्या अनुषंगानं तुमचा व्यवसाय उभा करा. सरकार तुम्हाला रोजगाराभिमुख काही करू इच्छित आहे, तुम्हाला रोजगाराभिमुख तयार करू पाहत आहे, नोकरीभिमुख नाही. नवीन आधुनिक काळामध्ये सरकारी नोकऱ्या, त्याचं पेन्शन, मग कायमस्वरूपी तुम्हाला भत्ते, तुम्ही गेल्यावर बायकोला पेन्शन, ह्या पद्धतीच्या गोष्टी पूर्णपणे सामाजिक पातळीवरती धोकादायक ठरलेल्या आहेत. मुठभर लोकांना 3-3.5-4-3% पण ज्याची लोकसंख्या नाही अशा सहकारी नोकरदारांना एकूण सगळ्या जो काही रेव्हेन्यू गोळा होतो, महसूल गोळा होतो, त्याचा जवळपास 70-80% वाटा खर्च होतो. ही जे काही भयानक प्रकार आहे आणि त्याच्यामुळे लोक कल्याणासाठी म्हणजे रस्ते असोत, वीज असो, पाणी असो, रेल्वे मार्ग असो, असंख्य गोष्टीसाठी इन्फ्रास्ट्रक्चरल संरचनांच्यासाठी, विकास कामांसाठी पैसा उरत नाही. ही बोंब होती. म्हणून त्याच्यामधून सरकारवरचं ओझं कमी करणे. सरकारवरचं ओझं कमी करायचं असेल तर हे जे सगळे सरकारी नोकरदार जळूसारखे चिकटलेले आहेत त्या व्यवस्थेला आणि अनुत्पादक आहेत, ज्यांची गरज नाही, असे सगळे लोक दूर करण्याची आवश्यकता आहे. त्याच पद्धतीने आता अग्निपथ योजनेमधून जे तयार होतील लोक प्रशिक्षण घेऊन, म्हणजे ही नोकरीची योजना नसून ही त्या सुरक्षा व्यवस्थेच्या संदर्भातलं एक प्रशिक्षण देणारी 6 वर्षाची अतिशय अप्रतिम अशी योजना. हे पहिले ध्यानात घ्या नीट. तुम्ही प्रत्येक गोष्टीकडं हा सरकार म्हणजे नोकरीचा कारखाना आहे असं पाहणार असाल तर आपले प्रश्न सुटणार नाहीत. जगभरातलं कुठलंही सरकार नोकऱ्या देऊ शकत नाही. सरकार म्हणजे नोकरीचा कारखाना नाही. हे वारंवार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पण आम्ही समजून सांगितलं होतं, ओबीसीच्या आरक्षण आणि त्या मुद्द्यावर पण समजून सांगतो आहोत आणि आताही परत अग्निपथ या योजनेच्या माध्यमातून परत हे समोर ठेवतो आहोत. नवीन सगळा जो काळ आलेला 1990च्या जागतिकीकरण पर्वामध्ये सेवा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाले, ज्याला आउटसोर्सिंग म्हणतो. कुठलीही मोठी कंपनी आपलं काम बाहेर द्यायला लागली, ते काम करून घेणारे छोटे छोटे काय म्हणतील आस्थापना उभ्या राहिल्या. म्हणजे अगदी एखाद्या कंपनीमध्ये केटरिंगचं काम कोणीतरी करत असतं, स्वच्छतेचं काम कोणीतरी करत असतं, सुरक्षा व्यवस्थेसाठी एक एजन्सी नेमलेली असते, असंख्य गोष्टी असतात अशा. म्हणजे एरवी एखाद्या कंपनीच्या छताखाली हजारो कामगार एकत्र येऊन काम करतात असं न करता त्या ठिकाणी फक्त एका अर्थाने असेंब्ली होती आहे आणि त्या कंपनीला लागणाऱ्या विशिष्ट सेवा पुरवणारे दुसरे घटक आहेत. ते घटक पण त्यांच्याकडं कुणी काय असं केवळ जुन्या पद्धतीप्रमाणे तुला महिन्याचे इतके पैसे भेटतील, तुला कायमस्वरूपी इतकी नोकरी आणि पगार आणि भत्ते आहेत असं आता उरलेलं नाही. ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट्स म्हणतो. काही करार असतात विशिष्ट कालखंडापुरते आणि तेही तुम्ही कसं तुमचं परफॉर्मन्स,
तुमची कुशलता कशी आहे त्या अनुषंगाने तुम्हाला बढती मिळत राहते. आधीच्यासारखं विशिष्ट पद्धतीनं तुम्ही सिनियर झालात की तुम्हाला ते पद भेटणार, तुमची पात्रता असो किंवा नसो. दुर्दैवाने सरकारी यंत्रणेमध्ये असं वाईट घडलेलं आहे की चढत 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 तो सामान्य कोटीचा एखादा माणूस त्या पदावर जाऊन बसतो की त्या पदाचं त्याला काहीच कळत नाही. अक्षरशः आता आम्ही एका सामाजिक उपक्रमात काम करतोय, अगदी उपायुक्तपर्यंतची लोक, मोठ्या मोठ्या पदावरची लोक बघतोय की त्यांना त्या विषयातलं काहीच कळत नाही. विशिष्ट पद्धतीनं पुढे पुढे जात जात ते तिथे जाऊन बसलेले असतात. फक्त इतकंच आहे. हे तोटे जाणवल्याच्या नंतर जगभरामध्ये 90च्या नंतर ज्या पद्धतीनं फरक येत गेला, त्या पद्धतीनं तंत्रज्ञान बदललं, त्या अनुषंगाने म्हणजे सेवा व्यवसाय बदलला आणि अजून चांगल्या पद्धतीच्या सेवा समोर यायला लागल्या. मग तसं जर असेल तर त्याला अनुकूल अशी काही धोरणं सैन्यामध्ये घेतली गेली. म्हणजे ही सगळी जी लोक आता सैन्यामध्ये भरती होत आहेत त्याच्यातले फक्त 20% नंतर सैन्यात राहणार आहेत आणि बाकीचे बाहेर पडणार आहेत. आता जे बाहेर पडणार आहेत त्यांच्या हातामध्ये 12-1 लाखाची रक्कम आहे, बीज भांडवल ज्याला म्हणूयात. मग ते सुरक्षा च्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात ते उतरू शकतात, दुसरा कुठला व्यवसाय ते करू शकतात. उलट त्यांनी तो करावा. पॅरामिलिटरी फोर्सेस ज्याला म्हणतो अशा पण खूप ठिकाणी, किंवा पोलिसांची भरती, ही प्रक्रिया पूर्ण भारतभरचा विचार तुम्ही केला तर अजून त्याच्यामध्ये म्हणजे जवळपास 1 मिलियन इतक्या जागा, 10 लाखाच्या पुढच्या जागा रिकाम्या आहेत. म्हणजे तुम्ही जर हे समजून घेतलं नीट चांगल्या पद्धतीनं की ह्याच्यातून बाहेर पडलेले पोलीस भरतीमध्ये जाऊ शकतात, बाकीच्या स्वतः त्याहीपेक्षा परत परत तो जो मुद्दा समोर येतोय की नोकरी हा मुद्दा याच्यातून प्राधान्याने समोर घ्यायचा नाहीये, येऊ द्यायचा नाहीये. तुम्हाला काहीतरी व्यवसाय करायचा आहे, तुमच्या त्या व्यवसायाला पूरक आणि पोषक असं वातावरण तुमच्या ह्या 6 वर्षाच्या प्रशिक्षणातून आणि तुमच्या हातामध्ये पडणाऱ्या 12 लाखाच्या भांडवलातून होणार आहे. हे जर समजून नाही घेतलं तर ही फार मोठी अडचण समोर उद्भवते आहे. आपण परत परत विचार कसा करतो आहे की सरकार नावाची किंवा कुठली तरी कंपनी किंवा एखादी शैक्षणिक संस्था म्हणजे हे काहीतरी कारखाना आहे आणि तिथे जाऊन आपण फक्त नोकऱ्या मिळणार आहेत आणि आपण नोकऱ्या करायच्या. ह्याच्यातून जो धोका समोर आला जगभरामध्ये, केवळ भारतातली गोष्ट नाही, भारतात तर जास्त पद्धतीनं आलेला आहे. ज्या समाजवादी आणि डाव्या विचारसरणीमध्ये नोकरी हेच कृतकृत्य मानल्या गेलं, स्वतंत्रपणे विचार करून ज्याची प्रतिभा आहे ती प्रतिभा फुलवण्याच्यासाठी त्यानं जर चांगलं काम केलं असेल, कमी वयाचा एखादा अधिकारी आहे, कमी पदावरचा, खालच्या पदावरचा, आणि त्यानं जर चांगलं काम दाखवलं असेल तर त्याला प्रमोशन भेटत नाही. कारण की त्याचा जो काही वरिष्ठ बसलेला असतो त्याची विशिष्ट पद्धतीची, विशिष्ट दिवसाची जी काही म्हणता येईल तुमची सेवा झाली ती गृहीत धरून त्याला वरती केलं जातं. हे जे अडथळे सरकारी नोकरीत किंवा त्या व्यवस्थेमध्ये दिसत होते ते टाळायचं म्हणून आता नवीन जी पद्धत आलेली आहे की तुमचं काम कसं आहे, परफॉर्मन्स, तुमची कुशलता कशी आहे, तुम्हाला किती कसं त्याचा तुम्ही अंगीकारलेलं आहे त्या पद्धतीनं तुमच्याकडून ते काम करून घेतलं आणि तुम्हाला तसं जर त्याचं मानधन भेटलं, त्याचे पैसे भेटले, तशी शाबासकी भेटली, तशी पदं भेटली तर तो माणूस पुढे जातो आणि तर समाज पुढे जातो. सर धोपटपणे सगळ्यांना एकाच ह्याच्यामध्ये मोजायचं किंवा असे काहीतरी नियम लावायचे की 5 वर्ष 2 माणसं आहेत, दोघांनी 10-10 वर्ष तिथं काम केलेलं आहे, दोघांना सारख्याच पद्धतीनं आता 10 वर्ष झाले म्हणून प्रमोशन देता येत नसतात. कुणाची काय क्षमता आहे आणि ती ओळखण्यासाठी त्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं. केवळ तुमच्या चौकटीमध्ये बसून इतकी वर्ष काम केलं म्हणजे तो सिनियर झाला म्हणजे त्याला किमान कळतंय आणि ते सोडून द्यायचं, हे कामाचं नाही. आज ह्या सैन्यामध्ये जे आता ही योजना आलेली आहे ह्याच्यातून समजा जे बाहेर पडलेले लोक आहेत, खूप मोठ्या ठिकाणी सुरक्षा रक्षक, सिक्युरिटी गार्ड्स ह्या एजन्सीकडे म्हणजे आउटसोर्स केलेले असतात. एखाद्या कंपनीचे जे सिक्युरिटी तुम्हाला दिसतात ते त्या कंपनीचे एम्प्लॉई नसतात, किंवा काही ठिकाणी वॉचमन म्हणून जे राहत असतात, काम करत असतात, किंवा नुसते तुम्हाला काही बाउन्सर दिसतात, सुरक्षा सैनिक आजूबाजूला कुणाच्या चालणारे. प्रत्येक वेळी हे काही सरकारी कर्मचारी नाही आहेत. सरकारी योजनेतला म्हणजे तुम्ही जर त्याच्यातून शिकून स्वतंत्रपणे तुमची एखादी सिक्युरिटी सर्व्हिसेस ज्याला म्हणतो आपण ते जर उपस्थित म्हणजे तुम्ही देणार असाल तर त्याला अनुकूल हे असं आहे. आणि अशातून रोजगार निर्मिती होती, हा लक्षात घ्या. नोकरी निर्मिती नाही, पद निर्मिती नाही, कुशलता तुमच्याकडे देणे आणि त्या कुशलता स्किल डेव्हलपमेंट हा जो शब्द आता आलेला आहे, स्किल डेव्हलपमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला चांगली नोकरी भेटावी हे अपेक्षित नाही. तो एक भाग झाला. स्किल डेव्हलपमेंट म्हणजे तुमचं कौशल्य विकास केल्याच्या नंतर तुम्ही तुमचा रोजगार काहीतरी करावा. हे कृषीमध्ये पण गरज आहे प्रचंड मोठी.
शेतीमध्ये शेतीतली जे कामं आहेत त्यांच्यामध्ये कुशलता यावी म्हणून त्या कौशल्य विकासमध्ये शेतीचे पण सगळे कौशल्य स्किल शिकवावे लागणार आहेत. आपण फक्त शहरी आणि औद्योगिक पुरते शिकवतो. अशा असंख्य गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ह्या योजनेकडे थोडंसं वेगळ्या दृष्टीने पहा. विरोध करत असताना सुद्धा त्याच पद्धतीने ह्याच्यातला सगळा पक्षी अभिनिवेश बाजूला ठेवा. हे भाजपनी मांडलेलं आहे का अजून कुठल्या पक्षानं मांडले हे पण बाजूला ठेवा. 6 वर्ष तुम्हाला सैन्यातलं प्रशिक्षण भेटणार आहे आणि 12 लाख रुपये भेटणार आहेत. ही एक मोठी संधी आहे. उलट माझं तर म्हणणं आहे याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त युवकांनी या पद्धतीने बाहेर पडून स्वतःचे व्यवसाय सुरक्षेच्या संदर्भातले उभे करावेत आणि त्याच्यातूनच देशाचं जास्त चांगलं, समाजाचं जास्त चांगलं भलं होऊ शकतं. इथेच थांबूयात. धन्यवाद.